हॅलो विद्यार्थी मित्रांनो, टेक्स्टबुक सुपर कोचिंग मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मकरंद आंबटकर आणि मागील 10 पेक्षा अधिक वर्षापासून एमपीएससी सीसॅट, यूपीएससी सीसॅट आणि बँकिंग या एक्झाम्सला शिकवतो. त्यामध्ये अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी हे दोनही विषय आपण कव्हर करतो. विद्यार्थी मित्रांनो, कंबाईन पूर्व परीक्षेसाठी एक महत्वाची ट्रिक्स घेऊन आलेलो आहे, शेकडेवारीची, ज्यामध्ये तुम्हाला तो प्रश्न तोंडी सोडवता येणार आहे. एकदम भन्नाट ट्रिक्स आहे, शेवटपर्यंत बघा आणि ट्रिक आवडल्यास नक्कीच कमेंट्सच्या माध्यमातून मला कळवा. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, माझे आपल्या टेक्स्टबुक सुपर कोचिंग चॅनलवर डेली 5 वाजता सेशन होत असतात. युट्यूबचे सेशन आपण घेतो सोमवार ते शुक्रवार विद्यार्थी मित्रांनो 5 वाजता, सोमवार ते शुक्रवार, ज्यामध्ये आता कंबाईन एक्झाम साठी आपण लास्ट मिनिट रिव्हिजन सिरीज, लास्ट मिनिट रिव्हिजन ची आपण सिरीज चालवतो आहे. सोमवार ते शुक्रवार जॉईन करायला विसरू नका. ट्रिक आवडल्यास जॉईन करायला विसरू नका. त्याच्यानंतर एमपीएससीचं जेनेरिक आपण जे महत्वाचे टॉपिक घेऊन येतो वेडनेसडे आणि सॅटर्डेला, ते 3:30 वाजता असतं. आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, मास्टर क्लास म्हणजे काय की आपल्या फेसबुक ऍपवर एक आपण सिरीज चालवतो आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरची, ज्यामध्ये आपण कंबाईन एक्झाम साठी ही सिरीज घेतोय, ज्यामध्ये अंकगणित आणि बुद्धिमत्ताचे क्वेश्चन ट्रिक्सच्या माध्यमातून आपण सांगतोय. जर तुम्हाला हे सेशन जॉईन करायचं असल्यास तुम्ही प्ले स्टोर मधनं फेसबुक ऍप डाउनलोड करा आणि त्यानंतर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा. मी तुम्हाला ग्रुपमध्ये जॉईन करून घेतो. मुलांचा आणि मुलींचा आपला सेपरेट ग्रुप आहे विद्यार्थी मित्र. आणि त्यानंतर युट्यूबचं जे काही आपण पीडीएफ घेत, म्हणजे जे क्वेश्चन्स घेतो त्याची पीडीएफ आपण ह्या चॅनलवर, म्हणजेच आपल्या मकरंद सर टेक्स्टबुक म्हणून आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे, त्या टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला ती पीडीएफ भेटतं. टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं असल्यास लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन मध्ये, त्या लिंकवर जाऊनही तुम्ही जॉईन करू शकता, किंवा हा जर QR कोड तुम्ही स्कॅन केला तरीही तुम्हाला हे चॅनल जॉईन करता येणार. तर चला वळूया विद्यार्थी मित्रांनो आजच्या सेशनकडे, महत्वाच्या सेशनकडे. कुणीही जाणार नाही, खूप जबरदस्त ट्रिक आहे आणि ही ट्रिक तुम्हाला सगळ्यांना खूप आवडणार आहे. आता तुम्हाला माहिती आहे की 1/2% ची ट्रिक्स, ठीक आहे. जरा हेडिंग लिहून घेऊया आणि त्याच्यानंतर सुरू करूया. पर्सेंटेज ट्रिक्स म्हणजे शेकडेवारी, ठीक आहे. शेकडेवारीची ट्रिक्स कसं बघा. 1/2 इंटू 100 म्हणजे आपण काय म्हणतो 50%, ठीक आहे. त्याच्यानंतर 1/3 इंटू 100 म्हणजे आपण काय म्हणतो, आता ही व्हॅल्यू काय होत जाईल, कमी कमी होत जाईल. जसा जसा छेद वाढतो तशी तशी व्हॅल्यू कमी होत जातं. 1/4 इंटू 100 म्हणजे किती होणार, 25%, करेक्ट. 1/5 इंटू 100 हा तुम्ही चार्ट तुमच्या जिथे अभ्यास करता तिथे लावला तरी चालेल. 1/6 इंटू 100 इज इक्वल टू 16.66, ठीक आहे. 1/7 इंटू 100 म्हणजेच 14.28%. 1/8 इंटू 100 म्हणजेच 12.5%. 1/9 इंटू 100 11.11%, ठीक आहे. 1/10 इंटू 100 म्हणजेच 10%. 1/11 इंटू 100 म्हणजेच 9.09%, ठीक आहे. आणि 1/12 इंटू 100 दॅट इज व्हॉट गाईस, 8.33%, ठीक आहे. मग बघा आता क्वेश्चन कसं सॉल्व्ह करायचं आहे. तुम्ही बघितले असाल पगारवाढीवाले क्वेश्चन. ए चा पगार, ए चा पगार, ठीक आहे. बघा, ए चा पगार बी च्या पगारापेक्षा 50% नी जास्त आहे. तर बी चा पगार, बी चा पगार ए च्या पगारापेक्षा किती टक्क्यांनी कमी आहे. हा प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा बघा ट्रिक्सच्या माध्यमातून, ठीक आहे. आता आपण लिहिताना काय लिहून घेऊ, ए टू बी इन्क्रीज म्हणजे काय, वाढत आहे, म्हणजे पहिली जी ओळ आहे वाढत आहे असं दिलेलं आहे, बरोबर आहे. आणि दुसरं काय, बी टू ए म्हणजे किती टक्क्याने कमी आहे, ठीक आहे.
मग आता बघा 50% वाढत आहे असं म्हणतोय, 50% म्हणजे 1/2. ठीक आहे, तर इथे काय येईल 33.33% म्हणजेच 1/3. आणि किती टक्क्याने कमी आहे त्याचं उत्तर काय होईल? बीचा पगार एच्या पगारापेक्षा किती टक्क्याने कमी आहे? 33.33%, 1/3. तुम्ही म्हणाल सर तुम्ही हे डायरेक्ट कसं लिहिलं? आता बघा किती टक्क्याने कमी आहे म्हणजे आपल्याला शेकडा घट काढावं लागतं फॉर्म्युल्यानुसार. शेकडा घट म्हणजे काय? मोठी किंमत वजा छोटी किंमत. झालं आपलं उत्तर डायरेक्ट आलं. अपॉन मोठी किंमत इंटू 100 म्हणतोय आपण, बरोबर आहे? मग आता बघा, एचा पगार बीच्या पगारापेक्षा, बी जर 100 आहे तर ए किती होईल रे? 150. का? कारण 50%ने जास्त आहे असं म्हटलेलं आहे. मग मोठी किंमत 150, 100 भागीला 150 गुणीला 100. मग याला जर सॉल्व्ह केलं 50 भागीला 150 गुणीला 100 म्हणजे हे कितीने कटेल? 1/3. सो 1/3 इंटू 100 म्हणजे किती रे? 33.33%. होप सो तुम्हाला समजलं असेल आणि तेच उत्तर इथे आलेलं आहे. म्हणजेच काय, अशा पद्धतीचा प्रश्न जर असला, जर एक वाढ दिली आहे तर दुसरं कमी होईल. पुन्हा एक एक्झाम्पल घेऊया. इथेच व्हॅल्यू मी चेंज करतोय बघा. हे जर समजलं असेल तुम्हाला तर इथेच व्हॅल्यू मी चेंज करतो आहे. अरे यार पूर्णच कट झालं वाटतं ते. ठीक आहे, पुन्हा प्रश्न लिहून घेऊ. एचा पगार, काही हरकत नाही, बीच्या पगारापेक्षा 20%ने जास्त आहे. तर बीचा पगार एच्या पगारापेक्षा किती टक्क्याने कमी आहे? बघा आता हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करता येईल. मग आपल्याला माहिती आहे की इथे इन्क्रीज ए टू बी, ठीक आहे, आणि इकडे डिक्रीज बी टू ए. आपल्याला काढायचं काय? डिक्रीज बी टू ए म्हणजे बीचा पगार एच्या पगारापेक्षा किती टक्क्याने कमी आहे. मग आता इथे म्हणतात 20%ने जास्त आहे. 20%ने जास्त म्हणजे किती रे? 20 म्हणजे काय? 20 म्हणजे 1/5 येतो. 20 म्हणजे 1/5 मी इथे लिहिला. मग इकडं काय लिहिणार आपण? डेफिनेटली इकडे 1/6 लिहिणार, कारण 1/5 नंतर 1/6 आणि 1/6 म्हणजे काय रे? 16.66% झालं डायरेक्ट उत्तर. मग तुम्हाला जर हे टेस्ट करायचं असेल तर तुम्ही फॉर्म्युल्यात टाकूनही टेस्ट करू शकता. म्हणजे कसं बघा, आता आपल्याला काय करायचं आहे? शेकडा घट, बरोबर आहे? शेकडा घट म्हणजे काय म्हणतो आपण? मोठी व्हॅल्यू मायनस छोटी व्हॅल्यू भागीला मोठी व्हॅल्यू गुणीला 100, बरोबर आहे? मग आता बघा 20%ने जास्त आहे म्हणजे जर बी जर 100 घेतला तर ए किती होईल? 20%ने जास्त म्हणजे 120. म्हणजे 120 वजा 100 भागीला 120 गुणीला 100 म्हणजे 120 वजा 100 म्हणजे किती? 20/120 इंटू 100 म्हणजेच 1/6. आणि 1/6 म्हणजे किती? 16.66 हे उत्तर आलं. तर तुम्हाला समजलं असेल की ही जी मांडणी आहे ही कोणत्या पद्धतीने आपण करतो. तुम्ही आता म्हणाल की हे इथे जर कमी आहे असं सुरुवातीच्या याच्यात आणि दुसऱ्या याच्यात जर जास्त आहे असा जर क्वेश्चन आला तर कसं? मग बघा, ह्याच क्वेश्चन मध्ये मी चेंजेस करतोय. आता मी काय करतोय बघा, की एचा पगार बीच्या पगारापेक्षा 20%नी कमी आहे असा जर क्वेश्चन आला, नाव सी माय डिअर फ्रेंड्स, काय उत्तर राहील? सगळ्यांनी लक्ष द्या. ठीक आहे, आता मी इथे थोडेसे चेंजेस करून घेतोय, बघा कसं. आता बघा, ठीक आहे, एचा पगार बीच्या पगारापेक्षा 20%नी कमी आहे असं म्हणतो. तर बीचा पगार एच्या पगारापेक्षा किती टक्क्याने जास्त आहे असा जर क्वेश्चन असेल म्हणजे उलटा. म्हणजे आता आपल्याला इथे काय दिसत आहे? डिक्रीज ए टू बी म्हणजे कमी झाला 20%ने कमी, आणि इन्क्रीज आपल्याला काय काढायचं आहे? बी टू ए. इन्क्रीज बी टू ए काढायचा आहे. मग आता 20%नी कमी म्हणजे 20% म्हणजे किती होणार? 20% म्हणजे आत्ताच आपण बघितलं आपल्या चार्ट मध्ये 20% म्हणजे 1/5. मग 20% म्हणजे 1/5. तर आता बघा याला लिहित असताना कसं लिहायचं? याला लिहित असताना हे ॲरो जे आहे, हे ॲरो जिकडे आहे ते तिकडेच द्यायचे, म्हणजे इन्क्रीज ए टू बी आणि डिक्रीज बी टू ए. फक्त मांडणी आता कुठे होईल बघा, मांडणी 20%नी कमी आहे म्हटलेला आहे, तर 20%नी कमी वाला पार्ट मी कुठे लिहिणार? इकडे लिहिणार.
जरी हे ए टू बी बी टू ए दिसत असेल तरी हरकत नाही, काही हरकत नाही. इथे तुम्ही असंही करू शकता, पण ऍरो जे आहे तेच ठेवायचे. म्हणजे आता बघा ए टू बी इकडे लिहिणार मी, डिक्रीज ए टू बी आणि इन्क्रीज बी टू ए. म्हणजे इन्क्रीज वाला पार्ट नेहमी हा लेफ्ट हँड साईडला ठेवायचा आणि डिक्रीज वाला पार्ट हा नेहमी राईट हँड साईडला ठेवायचा. बरोबर आहे. मग 20% कमी आहे, मग 20% कमी आहे, 20% म्हणजे किती होऊन जाईल 1/5. मग आता इकडला पार्ट काय, नेहमी वाढीवाला पार्ट ठेवायचा आहे. 1/5 म्हणजे इकडे काय 1/4 आणि 1/4 म्हणजे काय 25%. म्हणजे याचं उत्तर किती टक्क्याने जास्त आहे, 25% जास्त आहे असं होईल. आता तुम्हाला जर टेस्ट करायचं असेल 25% जास्त आहे, कारण आपल्याला इथे शेकडा वाढ काढायची आहे. बरोबर आहे. हा डायरेक्ट आपण उत्तर काढलं. मग शेकडा वाढ कसा काढतो, जर सपोज आता 20% व्हॅल्यू नसती, दुसरी कोणती व्हॅल्यू असती चार्ट मधली, जर व्हॅल्यू नसती दुसरी कोणती व्हॅल्यू असती, तर त्याच्यासाठी हे दिलेलं आहे, मोठी व्हॅल्यू मायनस छोटी व्हॅल्यू अपॉन छोटी व्हॅल्यू गुणिले 100. तर हा याचा फॉर्म्युला आहे, पण आपल्याला याच्यात फॉर्म्युल्याची गरज आहे का नाही, आपण डायरेक्ट काढतो. मग कसं बघा, ए चा पगार बी च्या पगारापेक्षा 20% कमी आहे. म्हणजे बी जर 100 घेतला तर ए 20% कमी म्हणजे किती होईल 80. मग आता इथे कसं करणार, 100 मायनस 80 भागीला 80 गुणिला 100 म्हणजे किती होणार, ते 100 वजा 80 म्हणजे 20 भागीला 80 इंटू 100 म्हणजेच हे 1/4 आणि 1/4 याला जर कॅन्सल आउट केलं म्हणजे किती 25% आलं तुमचं उत्तर 25% करेक्ट. कारण आपल्याला दिलेल्या क्वेश्चन मध्ये कमी वाला पार्ट दिलाय आणि जास्त वाला पार्ट काढायचा आहे. होप सो तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल. नक्कीच मला कमेंटच्या माध्यमातून सांगा. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपला सेल सुरू आहे, ठीक आहे. एनसीआरटी तुम्हाला जर कंबाईन बॅच घ्यायची असेल तर कंबाईन बॅचचा एक फुल लेंथ बॅच आहे 9 महिन्याची, ठीक आहे. तर कंबाईन बॅच किंवा तुम्ही मला कळवा. ह्या नंबरवर माझा वैयक्तिक नंबर आहे, हा आपला व्हॉट्सअपचा ग्रुप सुद्धा आहे, जॉईन होण्यास तुम्ही होऊ शकता. त्यानंतर तुम्हाला जर राज्यसेवा पॅटर्नने जर एमपीएससी 2025 ची एनसीआरटी फाउंडेशन कोर्स जर करायची असेल तर तुम्ही करू शकता. त्यामध्ये तुम्हाला हे सगळे फीचर्स भेटणार आहे आणि शिक्षक हे शिकवणार आहे. यशोदय एमपीएससी राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न नुसार बॅच सुरू झालेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला इंटिग्रेटेड एनसीआरटी आणि फाउंडेशन बॅच सुद्धा भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर हे सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. करेक्ट आहे. फाउंडेशन बॅच ज्यामध्ये तुम्हाला हे सगळे फीचर्स भेटणार आहे, लाईव्ह कोर्स, मेन्स उत्तर लेखन, प्रिलिम टेस्ट सिरीज, मेन्स टेस्ट सिरीज, 1000 अधिक स्टडी नोट्स आणि मेंटरशिप सत्र तुम्हाला भेटणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि माझी जे डेली, जसं मी तुम्हाला सांगितलंय की माझं युट्यूबवर डेली लेक्चर असतं 5 वाजता सोमवार ते शुक्रवार, ज्यामध्ये आता मी कंबाईनची सिरीज सुरू केलेली आहे. हे तुम्ही रेग्युलर पद्धतीनं करत चला. चला भेटूया मग एका नवा व्हिडिओसह. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. सो स्टे हेल्दी, स्टे सेफ, स्टे एट होम. खाना खाओ, तगड़ी पढ़ाई करो और मकरन सर का लाइव सेशंस देखना ना भूलो गाइस. थैंक यू वेरी मच. हैव अ नाइस डे.